श्री स्वामी समर्थ. तूळ राशी आता वेळ संपत आली आहे. तुमच्या उंबरट्यावर एक व्यक्ती येणार, तिला बघून तुमचे डोळे पाणवतील. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, तुमच्या आजपर्यंत सोसलेल्या असह्य दुःख, रात्रीच्या अंधारात गेलेले अश्रू आणि तुमच्यावर झालेला अन्याय आता कायमचा संपणार आहे. कारण नियतीने आणि साक्षात काळाने तुमच्या महान्यायाची वेळ ही निश्चित केली आहे. ज्या कपटी लोकांनी तुमच्या विरुद्ध कट कारस्थानं रचली, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व शत्रूंचे आणि विश्वासघातक यांचे आता समाजासमोर तोंड काळे होणार आहे. आणि ते तोंड नेमके कसे काळे होणार, नियती त्यांना कसा धडा शिकवणार, हे ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आजचा हा विशेष आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी अभूतपूर्व दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडण्याची चूक करू नका. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. 25 जुलै ते 31 जुलै हा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार असून या दिवसात असा एक दैवी चमत्कार घडणार आहे, जो पाहून तुमच्या पाठीमागे कारस्थाने करणाऱ्या विरोधकांचा थरकाप उडेल आणि त्यांच्या पायाखालची जमीन निसटेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा अगदी वर्षापासून ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, ज्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे तुम्ही मानलं आणि ज्यांच्या पाठीशी तुम्ही संकटात देखील ढाल बनून उभे राहिला, त्यांनीच तुमच्या पाठीत कपटाने आणि स्वार्थाने खंजीर खुपसला आहे. त्यांनी तुम्हाला इतरांच्या नजरेत दोषी ठरवून स्वतःचा स्वार्थ साधला आणि तुम्हाला एका पीडितच्या भूमिकेत ढकलून दिला आहे. पण आता तुमचे डोळे पुसा जातकांनो, कारण हा काळ त्या प्रत्येक अन्यायाचा, अपमानाचा आणि विश्वासघाताचा हिशोब व्याजासकट चुकता करण्यासाठी स्वतः महाकाळ म्हणून प्रकट झाला आहे. या संपूर्ण आठवड्यात तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि तुमचा भाग्यग्रह शनी अत्यंत मजबूत आणि शक्तिशाली स्थितीत विराजमान होत आहेत. यासोबतच न्यायाची देवता शनिदेव आणि देवगुरु बृहस्पती यांची परम पावन दृष्टी तुमच्या राशीवर थेट पडत आहे. या ग्रहांच्या दुर्मिळ महासंयोगामुळे तुमच्या कुंडलीतील शक्तिशाली विपरीत राजयोग हा पूर्णपणे सक्रिय झाला आहे, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू तुम्ही न काही करता स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात आणि कटकारस्थानात वाईट रीतीने अडकतील आणि त्याचा संपूर्ण अहंकार चक्काचूर होऊन धुळीस मिळेल. विशेषतः 25 ते 28 जुलै आणि 30 जुलै या अत्यंत रहस्यमय आणि खास तारखांना तुमच्या आयुष्यात असा एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे, ज्यामध्ये तुमच्या विरुद्ध गुप्तपणे षड्यंत्र रचत असणाऱ्यांच्या आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वार करणाऱ्यांचा बुरखा फाटणार आहे. आता हा खुलासा झाल्यानंतर जे लोक कालपर्यंत तुमचं हसू उडवत होते, तेच तुमच्यासमोर तोंड घशी पडतील आणि त्यांना स्वतःच्या कृत्याची प्रचंड लाज वाटू लागेल. या मोठ्या आणि ऐतिहासिक चमत्काराची अनुभूती मिळवण्यापूर्वी निसर्गाकडून आणि ईश्वराकडून तुम्हाला 5 स्पष्ट आणि शक्तिशाली संकेत पाहायला सुरुवात होईल. पहिला संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी अचानक एखादे विचित्र किंवा भीतीदायक स्वप्न पडून एकदम जाग येणे आणि प्रचंड घाम येणे. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या शरीराचा उजवा डोळा किंवा उजवे अंग वारंवार फडकणे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा अंगणात अचानक काळ्या मुंग्याची एक लांबच्या लांब रांग दिसणे. चौथा संकेत म्हणजे रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी एखादा काळं कुत्रं तुमच्या घरासमोर येऊन तुमच्याकडे पाहत भुंकणे किंवा शांतपणे बसून राहणे. आणि पाचवा सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा समाजात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आणि लोकांकडून तुमची आवर्जून दखल घेतली जाणे व तुमच्या कामाचं कौतुक होणं. तूळ राशीच्या जातकांनो, हे 5 संकेत दिसू लागतात, तुम्ही समजून जा की साक्षात भगवान महादेवांची अथांग कृपा तुमच्यावर बरसणार आहे आणि तुमच्या दुःखाचे, दारिद्र्याचे दिवस आता कायमचे संपणार आहेत. जेव्हा तुमचे शत्रू सर्व बाजूंनी घेरले जातील, त्यांचा प्रभाव हा तुमच्यावर पडेल, त्यांचा पराभव होईल आणि तुम्हाला सुख समाधानाची परम अनुभूती मिळणार आहे. तेव्हा एक गोष्ट नेहमी आपल्या हृदयात कोरून ठेवा की आपल्याला कोणताही सूड घ्यायचा नाही, तर क्षमा आणि नम्रतेचा श्रेष्ठ मार्ग आपल्याला स्वीकारायचा आहे. ईश्वराने दिलेला हा भव्य विजय पचवण्यासाठी मनात अजिबात अहंकार न बाळगता अत्यंत नम्र राहा. कारण जगात खरा विजेता तोच असतो, जो न्यायाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही शत्रूला क्षमा करण्याचे औदार्य दाखवतो. या कठीण काळात आणि पुढे येणाऱ्या शुभ काळात महादेवांचा आणि शनिदेवांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर शुद्ध जल, कच्चे दूध आणि बेलपत्र अत्यंत श्रद्धेने अर्पण करा.
आणि मनपूर्वक ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या काळात तुमच्या मनातील सर्व शंका कुशंका दूर फेकून द्या आणि स्वतःवर तुमच्या इष्टदेवावर पूर्ण तुम्ही श्रद्धा ठेवा. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता संपला असून यशाचा आणि सन्मानाचा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात परत एकदा सुरू होत आहे. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून अवाक होतील आणि तुमच्या यशाची दुरूनच वाहवाह करतील. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता वाफेसारखे उडून जातील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी थकीत कामे देखील वेगाने मार्गी लागतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ राशीच्या जातकांनो, हा विजय केवळ तुमच्या एकट्याचा नसून तुमच्या सोबत असलेल्या ईश्वरी शक्तीचा आहे. त्यामुळे नेहमी गरिबांना मदत करा आणि गरजूंना घास भरवा. या येणाऱ्या काळात तुमच्या कुटुंबातील जुने वाद संपुष्टात येतील आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे व शांतीचे वातावरण निर्माण होईल. ज्या घरामध्ये पूर्वी रोज भांडणे आणि चिडचिड होत होती त्याच घरात आता प्रेमाचा आणि समाधानाचा गोडवा पसरणार आहे. तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि उत्पन्नाचे नवीन खात्रीशीर मार्ग अचानक मोकळे होतील. तुमच्या मुलांच्या प्रगतीचे आणि शिक्षणाचे शुभ समाचार तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुमचं मन अभिमानाने भरून येईल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार असून जुन्या आजारांमधून तुमची सुटका होईल आणि शरीरात एक नवी ऊर्जा संचारेल. जे जातक अनेक दिवसांपासून नवीन नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात होते त्यांना मनासारखी संधी मिळण्याचे योग या शुभ आठवड्यात प्रबळ होत आहेत. व्यवसायामध्ये अचानक मोठे क्लायंट्स किंवा ऑर्डर मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अत्यंत भक्कम होईल. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा दुपटीने वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची आवर्जून वाट पाहतील. जे शत्रू गुप्तपणे तुमच्या विरोधात कारस्थाने रचत होते ते आता घाबरून स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय तुम्हाला केवळ यश देणार नाही तर तुमच्या मानसिकदृष्ट्या अत्यंत मजबूत बनवणार आहे आणि सक्षम बनवणार आहे. आता पाहूया त्या शत्रूचं तोंड कसं काळं होणार आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुम्हाला सर्वांसमोर खाली पाडण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांचे खरे चेहरे साक्षात वेगळ्या चक्रामुळे सर्वांसमोर उघडकीस येणार आहेत आणि यांनी तुमच्या विरुद्ध रचलेल्या प्रत्येक कारस्थान त्यांच्यावरच उलटणार असून ज्या समाजात ज्यांनी तुम्हाला बदनाम केलं त्याच समाजात त्यांची स्वतःची आतोनात नाचक्की होईल. त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांना लोकांसमोर तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. म्हणजेच त्यांचं तोंड पूर्णपणे काळं होऊन ते स्वतःच्याच कर्मांनी जमिनीत गाडले जातील. ईश्वरावर असलेली तुमची श्रद्धा आणि अधिक दृढ होईल कारण आता तुमच्या प्रार्थनेचं बळ देण्याची वेळ स्वतः महादेवांच्या हातात घेतली आहे. तूळ राशीच्या जातकांनो, जर तुमचा या ज्योतिषीय भाकितावर आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेवर आणि ईश्वराच्या अंतिम न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल ओम नमः शिवाय असे लिहून तुमची भक्ती आणि शक्तीही प्रकट करा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात या भाग्याचा नवा सूर्य उगवत असताना या आध्यात्मिक प्रवासाचे साक्षीदार बनण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी ईश्वराचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.